काही माणसं समाजामध्ये जी जन्माला आलेली असतात त्यांना भगवंताने आशीर्वाद दिलेला असतो की आयुष्यभर जळत राहा. आणि जळणारी माणसं महाजारावर जळतात ही सोडून द्या. नीट आहे का? शेजारची बिल्डिंग बांधली तरी ते जळणार, समोरच्याला नोकरी लागली तरी जळणार, चांगलं लग्न झालं तरी जळणार. मी सकाळी एका गावामध्ये गेलो तो परळीकडे. मी त्यांना आव्हान केलं, ज्या मुलाचे लग्न झाले नाहीत किंवा होत नाहीत त्यांनी गडावर या, कीर्तनकार तरी हो ना. असं काहीतरी दिवस वायाला घालवण्यापेक्षा, तारुण्य आणि बुद्धी वायाला जाण्यापेक्षा, पूर्वीच्या काळामध्ये मुली जास्त होत्या, आता मुली भाव खातात, यांना भाव मिळत नाही. अध्यात्म जन्माला तर काहीतरी उपयोग करा ना त्याच्यामध्ये. म्हणून ह्याचे दोन प्रगतीचं संतुलन असतं, ते फार कमी लोकांना सांगतं. भौतिक प्रगती करत असताना आध्यात्मिक प्रगती जर बरोबर असेल तर त्या जीवनामध्ये भ्रष्टाचार नाही होत. एक आश्रम बांधलेला आहे आणि तिथे एक साधक बसवलेला आहे, त्याला शोभा येते महाराज. पण आश्रम बांधलेला आहे, त्याने संसारिक माणूस बसलेला आहे, मग मात्र गोंधळ होतो. सगळा व्यवहार पैशावर आधारित होतो. मग मात्र भौतिक प्रगतीकडेच लक्ष असतं, आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष नसतं. बरेचसे कीर्तनकार असे आहेत की जे संस्थानिकांना सांभाळतात. मला माहिती, तुम्हाला मराठी नाही कळलं. त्यांना कीर्तन येत नाहीत म्हणून ते काय करतात, मोठ्याचे कीर्तन ठेवतात आणि मग त्यांना बरं वाटतं. मग त्यांना म्हटलं तुम्ही कीर्तन करा ना, आमचं आपलं बांधकाम वगैरे भौतिक प्रगती वगैरे ही छान आहे, पण जिथं गरज पडेल तिथं तुम्ही आम्हाला मदत करा. आणि काही काही कीर्तनकार असे आहेत नुसतं कीर्तन करतात, बांधकाम करत नाहीत. त्यांचा पैसा कुठे जातो मला माहीत नाही, पण बांधकाम करत नाहीत. त्यांना विचारलं का करत नाही, म्हणजे आम्ही कीर्तनच करणार. विषम प्रगती म्हणतात त्याला. तुमचा आलेला पैसा योग्य ठिकाणी जाणं, भौतिकतेमध्ये जिथं अन्नदान आहेत, ज्ञानदान आहेत, प्रगती आहेत, सामाजिक संस्था आहेत. संता इतकं सामाजिक कोणीच नाही जगामध्ये. बसते का डोक्यामध्ये? आज तुम्ही मंडपामध्ये, ते संतामुळं मंडपामध्ये आहेत ना. आज मला सांगा, एवढी जर माणसं गोळा करायची असते एखाद्या आत्ताच्या काळामधल्या सभेला, किती रुपये लागले असते? बोला ना. मग इथं येऊन पैसे देऊन जातात. फरक सांगतो तुम्हाला. का असं होतं जीवनामध्ये? प्रगती आहे, तुमच्या कल्याणाची व्यवस्था साधू संत करतात. की तुम्ही भौतिक प्रगती केलेली आहे, पण तुमचा आतून खोकलेपण, शून्यता वाढत चाललेली आहे. आणि मग भगवंत जे असतात ते दोन्हीकडून उपदेश करण्यासाठी संतांचा अवतार घेतात भगवंत. आणि मग जेव्हा संत म्हणून जन्माला येतात त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात. एक संत ज्ञानी असतो आणि एक संत जो असतो तो भक्त असतो. तो शिकलेला नसतो, पण शिकलेल्यापेक्षा मोठा असतो. मराठी कळते का? काही शिकलेली माणसं फक्त शिकलेली आहेत पण असभ्य आहेत. मराठी समजून घ्या बरं का. काही शिकलेली माणसं फक्त शिकलेली आहेत पण असभ्य आहेत. जास्तीत जास्त खोटं बोलणं, भेसळ करणं, देशांमध्ये लुटणं, भ्रष्टाचार, हे शिकलेल्या माणसाची कामं आहेत. ही वारकरी शेतकरी करतात का बरं असं? म्हणून शिक्षण ही बौद्धिक व्यवस्था आहे आणि सभ्यता माणसाच्या रक्तात असते. मनुष्य जो असतो ना, जन्मजात विनम्र असतो. भगवान बाबाजवळ 5 वर्षाचा मुलगा आला तरी त्याला ते आवाजावं बोलत, त्याचं रक्ताचं नातं असतं. आणि आवाजावं बोलतात म्हणजे 5 वर्षाचा पोरगा मोठा आहे असं नाही. नाही लक्षात आलं? तुम्ही आता एका ठिकाणी तुम्ही चाललेला आहात आणि मोठ्या माणसाने तुम्हाला नमस्कार केला, तुम्ही त्याला उत्तर दिलंच नाही. तुम्ही सांगितलं की आपल्याला त्याने नमस्कार केला. या दोघातला फरक लक्षात घ्या. त्याने नमस्कार केला, त्याचे संस्कार त्यांनी दाखवले. ज्ञानेश्वर महाराजांची ओवी बरं का. कुलीन माणसं संस्कारातून ओळखू येतात. कुलीन माणसं सांगावं लागत नाही बरं का आम्ही कोण आहेत. मराठी समजून घ्या. तोंडाने सांगावं लागत नाही की आम्ही किती मोठे आहेत. संस्कार सांगतात मोठ्या घरातला माणूस आहे. म्हणून जुन्या काळामध्ये मुलगी देत असताना आणि घेत असताना
मुलीच्या सौंदर्यापेक्षा कुळ पाहिलं जात होतं. संसार सुखी व्हायचे, परंपरा सुखी व्हायची, घरातले माणसं सुखी राहायचे. आत्ताच्या काळामध्ये तुम्ही अनुभव घेऊन पहा, शिकलेलं पण पाहतात, मुलीची नोकरी पाहतात, मुलीचा पैसा पाहतात, दोघंही कमवतात, दोघंही अहंकारी होतात. मग भांडे घासताना दोघांनाही बरोबर घासावे लागतात. या आतल्या गोष्टी खेडेगावात जमत नाही अशा प्रकारचं. खेडेगावात असं आहे की नवरा किती जरी काही असलं तर तो बाहेर बसून असतो, आतलं काम ती करते, बाहेरचं काम हा करतो. घर आणि दार दोन शब्द आहेत ना. दाराच्या पुढची व्यवस्था पुरुष करतात, घराच्या आतली व्यवस्था स्त्री करतात. घर आणि दोन्ही मिळून जीवन पूर्ण होतं. परमार्थामध्ये हे दोन व्यवसाय आहेत. एक आत आहेत त्याला भक्त म्हणतात, बाहेरच्या समाजाला सांभाळतात त्याला ज्ञानी म्हणतात. ज्ञानी आणि भक्त एकत्रित येतात त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात. विठाला 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 याचं उत्तम उदाहरण म्हणजे माऊली आणि नामदेव महाराज. नामदेव महाराज हे आतल्या घरातले देवाच्या जवळचे आहेत आणि समाजाला सांभाळायची व्यवस्था ज्ञान करतं, माऊली करतात. म्हणून समाज ज्ञानाने सांभाळावा आणि आतलं प्रेम नामदेव महाराजांनी सांभाळावं. यातली एकही गोष्ट कमतरता पडता कामा नये. लहान मोठं नाही म्हणत तुम्हाला, माऊली निसर्गता मोठे तो भाग सोडून द्या, पण प्रेमाची सुद्धा गरज आहे. मला सांगा, बाहेर दिवसभर डोकं चालवलं एखाद्या व्यापाऱ्यांनी, एखाद्या शेतकऱ्यांनी, राजकारणी लोकांनी दिवसभर डोकं चालवलं, घरात आल्यानंतर जर डोकं चालवायची पाळी आली ना, तो माणूस आत्महत्या करेल. घरात आल्यानंतर त्याला प्रेम पाहिजे, आल्यानंतर त्याला चहा पाहिजे. बाहेर चहा मिळतो पण आतल्या चहा बरोबर प्रेम मिळतं, जेवणाबरोबर आनंद मिळतो, बसण्याबरोबर दोन गोड शब्द म्हणतात ते कृत्रिम नसतात, याला म्हणतात घर. आणि बाहेरून युद्ध करून आलेला नवरा जर आत आल्यानंतर युद्ध करत असेल तरी भगवानगडावर आलेलं चाकलं. भांडणच करायचे आहेत ना, बाहेरही भांडणच आहेत आणि घरातही युद्धच आहेत, रात्रंदिवस आम्हा. मग कशा करता का, ह्याच्याकरता जन्म आहे का माणसाला? म्हणून शिकलेल्या माणसांमध्ये जी मला पाहायला मिळतात दोष, तो असा आहे की ज्ञानाबरोबर त्यांचा अहंकार वाढलेला आहे, ज्ञानाबरोबर नाम वाढलं पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे. ज्ञान आणि नाम एकत्रित आलं ना, संसार सुखी होतो. मला एक आहे एक नाही असं नाही चालत. मग नामाची व्यवस्था काय आहे? नाम नामीला धरून असतं. प्रयत्न करा समजून घ्या. नाम नामीला धरून असतं. नामी असलाच पाहिजे असं नाही, नामावर प्रेम असतं. कुलीन स्त्री असते ना, ती नाव घेत नाही. माझा अर्थ समजून घ्या. जर घेतलं एखाद्या शिकलेल्या स्त्रीचे नाव, हे मोठे पण नाही, अहंकार आहे. नवऱ्याला एकेरी नावाने बोलवणं सोपं आहे, त्याला आदर देणं अवघड आहे. एखाद्याचा अपमान करणं सोपं आहे, एखाद्या लहान लेखणं सोपं आहे, त्याला सन्मान देणं हे आपल्या अंतःकरणाच्या रक्ताचं काम आहे, मोठं रक्ताचं काम आहे. सांगोलेला भगवान बाबा गेले होते, जे मला ऐकायला मिळालं भीमशी महाराजाकडून. आणि मोठे मोठे लोक आहेत आपल्या संप्रदायामध्ये, 300-300 वर्षाचे फड आहेत, 200 वर्षाचे फड आहेत. आणि त्या गावातले लोक भगवान बाबाला मानत होते, सांगोल्याचे, पंढरपूरच्या जवळ. आता ते सगळे साधू एकत्रित आले ना, मराठी किती समजते मला माहीत नाही, सगळे साधू एकत्रित आल्यानंतर प्रश्न असतो, पहिला मान कुणाला द्यायचा? जे मान ठेवू नका असे कीर्तनात सांगणारे जे कीर्तनकार आहेत, त्यांच्यामध्ये हा प्रश्न आहे की मान द्यायचा कुणाला, पहिला मान कुणाला द्यायचा. मग आता ते जे घर होतं ते बाबांचं शिष्य होतं, त्यांनी बाबाला मान द्यायला सुरुवात केली. आणि जुनी परंपरा आहे, कृष्णाला मान मिळालेला आहे अग्र पूजेचा, नाही सहन झाला शिशुपाळाला. असे बरेच शिशु आहेत परमार्थाच्या नावामध्ये. आणि जसं भगवान बाबाला फेटा बांधला पहिला, ते बरेचसे लोक खवळले, महाराज येताना कसं काय पहिला फेटा?
बाबांनी फार एक शब्द, बाबा बोलत नव्हते पण बोलले ना ती जखम जात नव्हती कधी. मान सहन करण्याकरता रक्त मोठं लागतं. बाबांचा शब्द, दुसऱ्याचा मान सहन करण्यासाठी रक्त मोठं लागतं. विठ्ठल बरं मला सांगा तुम्ही, हे जे सन्मानाचे शालीय असतात ते कोणत्या कामाला येतात? सन्मानाचा फेटा असेल, कोणत्या कामाला येतात ते? मग त्याच्यावरून भांडणं जे कामाला येत नाही त्याच्यावरून, याला काही शहाणपणा म्हणायचं का तुम्हाला? प्रेम. म्हणून हे दोन गोष्टी, कृष्ण ज्ञानी आहेत, अडकतात प्रेमामध्ये. भगवान श्रीकृष्णाने विश्व तयार केलेले आहेत पण अर्जुनात अडकतात, योगीमध्ये अडकत नाहीत, ज्ञानी लोकांमध्ये अडकत नाहीत. खूप किचकट लोक आहेत. भगवान बाबांच्या सान्निध्यामध्ये गावठी लोक होते, गावकरी होते, प्रेम देणारे होते, ते शिकलेली लोक, प्रश्न विचारणारे होते. का मान द्यायचा? नको देऊ, तू तर देत नाही ना मान. मला एखादी माऊलीच्या मंदिरासाठी एका गावात वर्गणी झाली मोठी, तर 2-3 शिकलेली माणसं 3 दिवस दारू पित होती. आपल्या गावात एवढा आकडा झाला कसा? खरी गोष्ट आहे, गावाचं नाव सांगत नाही. 3 दिवस दारू पित होते. आपल्या गावात एवढा आकडा झालाच कसा काय? मग काय संबंध याचा? तुम्ही दिला नाही, मग झाला कसा? बरं, दारू पिल्यानंतर तो आकडा काही बंद होणार आहे का? तसंही काही नाही. म्हणजे दुसऱ्याला मिळालेलं धनाचा शिकलेल्या लोकांना त्रास होतो, याला द्वेष म्हणतात. आणि प्रेमळ जे असतात ना, प्रेमळ लोक ही आपल्यामध्ये मग्न असतात. ते कोणाला मान मिळाला, कोण श्रीमंत झालं आणि कोण काय आलं, काही देणं घेणं नाही. आपल्या मस्तीत असतात, ते प्रेमी असतात. कीर्तनात बोलू नये पण मी सांगतो तुम्हाला, शहरामध्ये जर तुम्ही गेले ना तर ते नवीन पोरं पोरी समुद्राच्या किनारे बसलेले असतात. मोठे मोठे अधिकारी, कलेक्टर चालत जातात, त्यांना काही देणे घेणं नाही. प्रेमामध्ये एकदा मशगूल झालात ना तुम्ही, तुमच्या शेजारून कोण गेले त्यांना काही देणे घेणं. म्हणजे जाणारी लोक टेन्शनमध्ये. हे काही सभ्यता आहे का? कुठं पिढी गेली? मला एका म्हातारीने सांगितलं, काय महाराज कुठे गेला भारत? कुठे गेली? म्हटलं तुला टेन्शन काय येतं ते मला सांग. मग ही काही सभ्यता आहे का? आमच्या टायमाला असं नव्हतं. म्हटलं म्हणून त्रास आहे का? तुमच्या टायमाला इतकी सूट म्हणून त्रास आहे का? की तुला वय झालं म्हणून त्रास आहे? काय हे करता आलं नाही? अभ्यास का? आणि त्या दोघांना काही देणे घेणं नाही. मुंबईमध्ये जाऊन पहा, पुण्यात जाऊन पहा, जे बसलेली जे पोरं असतात ते आईबापाला जुमानत नाही तुम्ही कोण येत हो. कळालं तुम्हाला? ज्यांनी जन्म दिलाय त्यांना सोडून देतात ती लोक. तुम्ही कोण आहात? काय आहात? तुमची योग्यता जळून जळून काय होणार आहे तुमचं? तसं देवावर प्रेम करणारा जो वर्ग आहे ना, त्याच्यावर जळून काय फायदा आहे? अजरामर नामदेव महाराज होतात, नावं ठेवणारे अजरामर नाही होत. अनुभव घेऊन पहा. बरं, आता नामदेव महाराजांना विचारलं तुमच्याकडे काय ज्ञान आहेत? नामदेव महाराज म्हणतात माझ्याकडे ज्ञानच नाही. पहिल्या चरणात सांग, जणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, 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 तेणे माझ्या मना बोध केला, तेणे माझ्या मना बोध केला, तेने माझ्या मना बोध केला, तेने माझ्या मना बोध केला. झणी दृष्टी लागो तुझ्या सगुणपणा, तेणे माझ्या मना बोध केला, तेणे माझ्या मना बोध केला. धनी दृष्टी लागो
ऐकायला जरी त्रास झाला तरी ऐका. 3 चरण आहेत एकत्र. झणी दृष्टी लागो तेने माझ्या मना आणि अनंत जन्मीचे विसरलो. हे 3 चरण एकत्र डोळ्यापुढं आणा. पहिलं चरण असं आहे की झणी म्हणजे मात्र. झणी शब्दाचा अर्थ आहे मात्र. माझी दृष्टी तुझ्या सगुणपणाला लागो म्हणजे दुसरीकडे लागू नयेत. मात्र तुझ्या सगुणपणा, निर्गुण नाही, दिसतोय तू माझ्या पुढं, त्याला दृष्टी लागो. का दृष्टी लागो? या रूपानं मला बोध केला. हा शब्द फार महत्वाचा आहे बरं का. बोध. आताचा एक नवीन शब्द आला एक्सपायर. कोणाबरोबर तुम्ही काय झालात, काय कशा पद्धतीने आलात, कोणाकडून तुम्ही आपल्या आता नवीन भाषेमध्ये बोलतात त्याला, कोणाकडून प्रेरणा घेतली तुम्ही, कोण तुमचं प्रेरक आहेत. मग याच्याकडे पाहिलं, त्या उद्योगपतीकडे पाहिलं, त्याच्याकडे पाहिलं, अशी प्रेरणा. इथे तोच शब्द आहे. तेने माझ्या मना, मी सगुण रूपाकडे पाहतो. आपणही पाहतो आणि नामदेव महाराज पाहतात. आपण पाहिल्यानंतर तिकडून काही प्रत्युत्तर येत नाही. पण नामदेव महाराज म्हणतात तेने माझ्या मना बोध केला. बोध शब्द फार महत्वाचा आहे बरं का. साधना करून सुद्धा बोध मिळत नाहीत. बोध म्हणजे ज्ञान. त्या रूपाने माझ्या मनाला, जे मन चंचल आहे, ऐकत नाहीत, नाही त्या गोष्टीचं चिंतन करतं, त्या मनाला या रूपाने बोध केला. त्याने माझ्या मना, म्हणून आता पुढचा टप्पा फार महत्वाचा आहे, तो आपल्या जीवनातला आहे. म्हणून अनंत जन्मीचे विसरलो. हे अनंत जन्म आहे ना, जन्म शब्दाचा अर्थ 1 वर्ष. जन्म शब्दाचा अर्थ काय? 1 वर्ष वारकरी संप्रदायामध्ये. आणि जन्माला जन्मसुद्धा पकडले जातात आणि 1 वर्षसुद्धा पकडलं जातं. ज्ञानोबराय म्हणतात 22 जन्मे म्हणजे 22 वर्ष. बाळछंदामध्ये शब्द आलेला आहे. 22 वर्ष म्हणजे 22 जन्म. दर एका वर्षाला 1 जन्म मानला जातो आणि अनंत जन्म मागचे पण गृहीत धरले जातात. तर असं का म्हटलेलं आहे? तुम्ही माझ्या समोर बसलेले आहात, विशेष करून बाया आहेत, तुम्ही दुःखच विसरत नाही महाराज. कीर्तनं ऐका, महाराजाच्या पाया पडा, देव उघडून पाण्यात ठेवा, काही फरक पडत नाही. कारण काय, तुम्हाला बोधच नाही आहे. किती वर्षाचं दुखणं असू द्या, तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं असतं. लहानपणी यांनी मला शिवी दिली होती, बरोबर आहे का? अनंत जन्मीचे विसरलो. नाही विसरत तुम्ही. पिढ्यानपिढ्याचं जे वैर आहे त्याचा अर्थ काय होतो? हाच अर्थ आहे. आमचे वैर आहेत. अरे तुम्ही वैर विसरत नाही. तुम्ही आमची मित्रता आहेत पिढ्यानपिढ्याची. असे दुःख आहेत. शेजारच्याने दुःख दिलं, भावाने दुःख दिलं, आणि नवरा जरी एकत्र राहत असले ना तरी त्या नवऱ्याला माहिती की किती दिवसाचं बायको लक्षात ठेवते. बरोबर आहे का? विसरतच नाहीत आणि नवऱ्याला आठवत नाही. बाहेरून वैतागलेला असतो आणि हिच्या डोक्यात पक्का असतं 4 भिंतीच्या आत. तुम्ही मागच्या 10 वर्षापूर्वी मला असं बोलले होते. ह्याला राहतं का लक्षात? 10 वर्षापूर्वीचं, 10 दिवसाच्या अगोदरचं लक्षात राहत नाही ते. आणि लक्षात राहत नाही म्हणून राजकारणाची चांदी. तुम्ही जर त्यांचे सगळे लक्षात ठेवले असते आणि विसरले नसते ना, निवडूनच दिलं नसतं कोणाला. 10-5 वर्ष झालं, गोष्ट जुनी झाली की लगेच तुम्ही विसरून जाता. जाऊ दे, झालं गेलं तर पुढचं बघू. तुम्ही विसरताय हे पक्क माहिती आहे लोकांना, म्हणून जग चाललेलं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही घरात एकत्रित राहतात, सासू सुना असतील, नवरा बायको असतील, बाप लेक असतील, विसरत नाहीत. आणि विसरणं इतका गोड शब्द आहेत महाराज. तुम्ही परमार्थात सगळे शब्द तुकोबारांचे ऐका. विसर या शब्दावरच सगळं आहेत. देहाचा विसर, हे शरीर आहे याचा सुद्धा मला विसर पाहिजे. विठाला आणि देहाचा जर विसर नाही पडला, अर्धा दिवस देहाला सजवण्यामध्ये जातो. अर्धा दिवस बरं का. देहाला एक केस जो पांढरा झालेला असतो, लोक त्याला काळं करतात. त्या मिशा असतील, केस असतील, चेहरा असतील,
अहो काय काय डब्यात 2-2 लाखाचे आहेत. नाव दिलेलं अँटी एजिंग, म्हणजे हे लावल्यानंतर वय दिसत नाही. नाही कळालं? वय दिसत नाही का वय थांबत नाही? किती दिवस दाखवणार नाही? 2-2 लाखाचं काही काय करतील महाराज लोक काय. आता हे काही माझा विषय नाही सांगायचा, परंतु शरीर लक्षात असल्यामुळं, ते तरुण राहावं हे लक्षात असल्यामुळं काय करतील लोक काही सांगता येणार नाहीत. शरीरच दाखवत फिरतात. दुसऱ्याला काही शरीर नाही का? बोला ना. तरुण पोरं असतात, थोडा व्यायाम करतात, असे टाईट कपडे घालतात की त्यांना असं वाटतं शरीराचे कट दिसले पाहिजेत. आणि जेव्हा रस्त्याने चालताना मोटरसायकलचा कट मारतात आणि कट होतात, मग त्यांना कळतं की चुकीचा कट बसला. शरीर आहे. काही लोक मनाकडे लक्ष देतात, विसरत नाहीत मनात. अनंत जन्माचं अनंत वर्षाचं दुःख विसरत नाही. अरे मला काय सांगायचं, 20-22 वर्षापूर्वीचे लोक भेटतात. महाराज तुम्ही त्या कीर्तनात असे बोलल्या होतात तुम्ही. म्हणलं बोललो असेल बा, काही माझ्या लक्षात नाही. आम्ही कसं काय विसरू? म्हणलं ऐकता कशाला कीर्तन? कीर्तन विसरण्यासाठी नाही, औषध ज्ञानोबा म्हणतात बरं का. ते खरं औषध आहेत. रोग नीट करून स्वतः नष्ट होतं. ज्ञानोबांची औषध शब्दाची व्याख्या आहे काय? जे घेतलं रोग बरा करताना ते स्वतः निघून जातं, ते दिव्य औषध आहे, ते खरं औषध आहे. नाही तर आपली औषधं असे घेतल्यानंतर रोग बरा होतो, पण जे घेतले त्यांनी दुसरा रोग तयार होतो. साईड इफेक्ट म्हणतात त्याला. ते औषध नाही आहे, ते केमिकल आहे. एक नीट झाले की दुसरं तयार करून ठेवतो, दुसरं झालं की तिसरं तयार करून ठेवतं. हे 3 चरण आहेत ना, अतिशय गोड आहेत, बोधप्रद आहेत. आपली दृष्टी सगुणपणावर लागली पाहिजे, पहिला टप्पा. आणि दृष्टी लागल्यानंतर सगुणपणातून प्रेरणा मिळाली पाहिजे, बोध झाला पाहिजे. आणि त्या बोधाने अनंत जन्माचं दुःख विसरलं पाहिजे. एवढीच लाईफ आहे, याला जीवन म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विसरत चला, आनंद कमी होणार नाही. विसरत चला, रोज विसरा काय झालं ते. आनंद कधी कमी पडत नाही, फ्रेश लाईफ राहते विसरण्यामध्ये. आणि लक्षात ठेवलं ना, कचरा डोक्यात जमा होतो. शिकलेली लोकांचे चेहरे बघा. एक चांगला मोठा माणूस माझ्याकडे आला होता, रोजची करोडो रुपयाची कमाई आहे त्याची. आणि त्याने ती ज्ञानेश्वरी ऐकली यूट्यूबला वगैरे वगैरे, ते प्रेरणा मिळाली त्याला. आणि जेव्हा भेटेला आला, ते चेहरा पावला नाही. रोज 1 कोटी कमवणारा माणूस म्हणे महाराज फ्रेश राहता येत नाही. म्हटलं राहणारच नाही, विसरतच नाही ना. अर्थ कळाला का तुम्ही? काहीच विसरत नाही तुम्ही. आणि एक विज्ञान सांगतो तुम्हाला, जगात वर अनंत आवाज चालू आहेत, तुमच्या कानाला मर्यादा दिलेली आहे. लांबचे आवाज ऐकू येत नाहीत, जवळचे ऐकू येत नाहीत. खूप जवळ जर आवाज झाला तर स्पष्ट येत नाहीत, लांबून बोला म्हणतात. कानात बोललं तर ऐकू येईल तुम्हाला, एकदम लांब बोललं तर ऐकू येत नाही. म्हणून कानाला मर्यादा दिली, म्हणून आपण जगतोय. खूप लांबचं नाही, खूप जवळचं नाही, हे विज्ञान आहे. तसं खूप खूप दुःख तुम्हाला मिळालं, विसरून जा, त्याचा गाथा तयार करू नका. अहो श्रीमंत झालेत माणसं, 2-2 कोटीच्या गाड्या आहेत, आणि जबरदस्ती आम्हाला चहा प्यायला नेतात, 2 रुपयाचा चहा. आणि मग त्यांची हिस्ट्री ऐकून घ्यावी. आम्ही लहानपणी खेडेगावात होतो महाराज, काय सांगायचं, आलो इथून अशी प्रगती केली, आता 2 कोटीची गाडी आहेत, बंगला आहेत. आम्ही काय ऐकावं? अनंत जन्मीचे विसरलो. बरं याला कळत नाही, असे हजारो लोक आहेत जे शून्य होते, महान झाले. तू एकटा नाही आहे. अच्छा, दुसरा प्रश्न आता. खूप पैसा कमवला, खर्चच करत नाही. पैशाचं ओझं असतं ते. आणि खरंच भाग्यवान आहे तर स्वतः खर्च करत नाही, जाताना बरोबर काही नेत नाही. असा उत्तराधिकारी सापडतो त्याला. आता बिचारा कष्ट करतोय आमचा महाराज. पण उत्तराधिकाऱ्याची एवढी चंगळ असते महाराज, आयत्या पिठावर. पण तुम्हाला एक दुसरं सांगतो, आयत्या पिठावर बसले ना मजा नाही येत.
शिवाजी महाराजांनी कमवलं आणि परंपरेनं जर खाल्लं ना मजा नाही येत. शिवाजी महाराजांची सर नाही येत, कारण की ती मेहनतीच आहे, तयार केलेले आहेत. त्यांची प्रॉपर्टी तुम्हाला मिळू शकते, त्यांचं नाव नाही मिळू शकत. भगवान बाबांनी नाव कमवलेत, दुसऱ्याला नाही कमवता येणार. त्यांच्या नावावर जगता येईल. नाव कमव मजा नाही येत ना त्याच्यामध्ये. चोरून मला सांगा, चोरून एखाद्याने खाल्लं, चोराच्या अंतःकरणाला कुठंतरी टोचतं ते, मी हे चुकीचं केलेलं आहे, नाही कळालं. डॉक्टर असतील, वकील असतील, राजकारणी असतील, कुठंतरी गिल्टी फील म्हणतात त्याला. आपण चुकीचं करतो याचं चेहऱ्यावर दिसतं त्यांच्या, पण दाबतात ते, विसरलं जात नाही. मी तुम्हाला अजून एक व्याख्या सांगतो, चित्रगुप्त म्हणून. हे चित्रगुप्त शब्द आहे ना, आपण केलेल्या पापाचं चित्र आपल्या अंतःकरणामध्ये गुप्त असतं. बरोबर आहे का नाही? आपण केलेलं पाप याचं चित्र आपल्या अंतःकरणामध्ये गुप्त असतं. त्याला ओळखतो तो चित्रगुप्त. जगाला ओळखू येत नाही, पण तुम्ही पाप विसरत नाही. ते सलतं महाराज. माझा शब्द नीट आहे का? सलनं म्हणतात त्याला, सलनं. आणि सलनं असं असतं, वर हसताय तुम्ही आनंदाने आणि पायामधला काटा सलतोय तुम्हाला, कारण की हसता हसता सुद्धा तुम्हाला कळतंय पायामध्ये दुःख आहे. विठ्ठला मराठी कळते ना? वर प्रसन्न आहात, पण पायातला काटा तुम्हाला विसरू देत नाही की मी सलतोय म्हणून. तसं जीवन श्रीमंतीनं भरलेलं आहे, पण केलेल्या पापाचा काटा सल मारते. हे सगळं चुकीच्या पद्धतीने आलेले ते सलतंय महाराज. जगद्गुरु तुकोबाराय असो, संत असो, ते सांगतात आम्ही विसरलो. का विसरलो? त्याने माझ्या मना बोध केला. हा फार महत्वाचा शब्द आहे. जो बोध संत देतात, तोच बोध सगुण भक्तीमध्ये आपल्याला सापडतो. पारमार्थिक लोकांना विशेष करून सूचना आहेत, गळ्यात माळ घातल्यानंतर हा दिवस आपल्या जीवनात आला पाहिजे. त्याने माझ्या मना बोध केला. बोध केला जर शब्द नाही आला, परमार्थ चुकीचा आहे तुमचा. किती लोकांना सांगा, काही फरक पडत नाही त्याचा. बोध केला हा शब्द फार महत्वाचा आहे. आता एक 10-15 दिवस यात्रा झाली माझी जापानमध्ये. काय देश आहेत महाराज ते. भरलेलं जे पाकिट आहे ना पैशाचं, असं पडलं तर कोणी उचलत नाहीत महाराज. आज जापानमध्ये रस्त्याचे नियम तोडत नाहीत, बिना मेहनतीचं जगत नाहीत, म्हणून देश मोठा आहे. 1500 भूकंप एका वर्षाला होतात जापानमध्ये. किती? 1500 भूकंप होतात. आणि एवढी इमानदारी त्या देशामध्ये. दुःखच नाही कुणाला, क्राईमच नाही. मुली व्यवस्थित आहे, मुलं व्यवस्थित आहे, चोर नाही, चोरी नाही. नाही कळालं? रस्त्याचे नियम चांगले, सगळे समाधानी लोक आहेत. का? बोध केला. जन्माला आल्यापासून त्या राष्ट्रातल्या माणसांनी राष्ट्रभक्तीचा बोध केला. जीवन कसं जगावं. आणि आपले पोरं आईबाप बघा, ते खोटं बोलतात, ते दारू पितात आणि पोराला सांगतात ग्लास घेऊन ये. सुरुवातीला ते ग्लास आणतं, नाही कळालं? सुरुवातीला ग्लास आणतं, नंतर ग्लास सोडतच नाही. आणि मग आती झाल्यानंतर मग महाराज याला माळ घाला. बोललो असतो तुम्हाला आता. अगोदर तू ग्लास आणायला लावलास, बिघडवलं तू. त्याने माझ्या मनात घरच्या लोकांनी खोटं बोलण्यावर गर्व केला. माझा मुलगा किती सफाईनं खोटं बोलतो, किती सफाईनं. अहो ते तर जाऊ द्या महाराज, तर बोलू नये कीर्तनामध्ये, पण ठीक आहे. बापांनी मुलाला कॉप्या पुरवणं किती पट शोभतं मला सांगा बरं तुम्ही. त्याने माझ्या मना चिठ्ठी दिली 10वी पा, आणि बापच पैसे भरायला तयार होतो. किती लागतात बोला? आमच्या पोराला नोकरी लागली पाहिजे, किती पैसे भरायचे? सरकार भ्रष्टाचार करतं का तुम्ही करायला लावता? तुम्ही प्रेरणा देताय, आम्ही तुम्हाला पैसे देतो, बेकायदेशीर काम करा. त्यांना सवय तुम्ही लावतायत. त्याने माझ्या मना
बोध केला, करा करा, आम्ही आहेत पैसे द्यायला. आपण चुकीची व्यवस्था जन्माला आलो, चुकीची व्यवस्था लावतो. आपल्याला जगण्याची माहिती नाही आहे. माझा अर्थ लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. म्हणून प्रेरणा देणारं स्थान पाहिजेत. अशा घरात जन्माला यावं माणसानी जिथं संस्कार लागले पाहिजेत. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी. विठ्ठला हे संस्कार आहेत महाराज. आणि याला विज्ञान टाळू शकत नाही. याला DNA म्हणतात आणि मराठी भाषेत रक्त म्हणतात. वाड्या तोड्याचं असलं तर काय म्हणतात, काय ते चालायचंच, ते वाड्या तोड्याचंच आहे. ज्ञानोबांनी सांगितलं कुलीन घर विनम्र असतं, रक्तात असतं. ते विनम्रता त्याच्या रक्त शब्दाचा अर्थ DNA परंपरा. भक्तीसुद्धा रक्तात पाहिजे महाराज. वाढल्या कोळी चांगल्या घरात जन्माला आला होता, मध्यंतरी बिघडला, चांगली संगत मिळाली, पूर्वपदावर आला तो. रक्त चांगलं होतं. पण जे जे काही रक्त खराब असलं ना, आता हे बोलू नये कीर्तनामध्ये, काही काही बाया फार हुशार असतात. एका बाईने मला सांगितलं, महाराज ह्या घरातली जनच अशी आहे, ती आपल्यावर नाही घेत. मी मुलाला शिक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण घराचं जन म्हणजे संस्कारच असे आहेत. मी कितीही जरी मुलाला चांगलं केलं तर पुरुषाची परंपरेचे संस्कार चुकीचे आहेत. काय काय शब्द पाहायचे. आणि याला आपल्या भाषेमध्ये बीज तैशी फळे येती तया. एकच आंबा असतो, 10-15 झाडं असतात आंब्याचे, पण माहिती असते की हा आंबा गोड आहे, दुसरा आंबा नाही आहे का? बोला ना. सगळीच माणसं बसलेली आहेत आपल्यामध्ये. हाच माणूस चांगला का? माणसं म्हणून सगळीच आहेत, पण हाच चांगला का? त्याने माझ्या मना तोच सुधारला. बाकी सगळे आंबट राहिलेत, बाकी सगळे कच्चे राहिलेत. त्याने माझ्या मना. म्हणून आपल्या जीवनामध्ये भक्ती करत असताना त्याचं रिझन पाहिजे. किती दिवस झाला आपण माळ घातली, आपल्या विचारात बदल का नाही? आपल्याला प्रेरणा का नाही मिळाली? आपण दुःख का विसरू शकत नाहीत याची आपण चर्चा केली पाहिजे. त्याच्यासाठी कीर्तन आहे. विठ्ठला बर. ज्याने बोध केला, मराठी आहे का? ज्याने बोध केला तो काही सामान्य आहे का? तिसऱ्या चरणात सांगतो. योगियांचे धानी ध्याताना तुळसी, योगियांचे धानी ध्याताना तुळसी, योगियांचे ध्यानी 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 ध्याताना तुळसी. तू आम्हा पासी मागे पुढे, तू आम्हा पासी मागे पुढे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, तू आम्हा पासी मागे पुढे, तू आम्हा पासी मागे पुढे, अनंत जन्मीचे विसरलो दुःख, अनंत जन्मीचे विसरलो दुःख. खूप गोड अभंग आहे आणि खूप महत्वाचा अभंग आहे. तिसरं चरण काय सांगते माहिती आहे का? ज्याने मला बोध केला त्याने माझ्या मना. तो कोण आहे? योगी लोकांच्या मनात न जाणार आहे. योगियाचे ध्यानी ध्याता
योगी लोकांनी ध्यान करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या ध्यानात न जाणारा तो आमचा देव आहे. मोठेपण कळलं पाहिजेत असा अर्थ आहे. भगवान बाबा असताना मोठेपण नाही कळालं, तुकोबराय असताना मोठेपण नाही कळालं, ज्ञानोबराय असताना मोठेपण नाही कळालं. ज्यांना कळालं त्यांना मोठेपण किती मोठे हे पण कळलं पाहिजे ना. असं काही जरुरी नाही ना. बरं, तुम्ही असे विचित्र माणसं आहेत ना, मूर्ख माणसाला म्हणणार सर्वश्रेष्ठ साधू आहे. ज्याला माझ्या जीवनातली घटना आहेत. कोकणामधला प्रसंग होता, आम्ही गेलो होतो, काही येत नव्हतं त्या महाराजाला, मराठी नीट बोलता येत नाही, काहीच नाही, आणि चेहऱ्यावर तर तो मला महात्माच वाटत नव्हता, पण त्या भागात त्याचं वर्चस्व. आणि ठरवलेलं होतं की त्यांनी जो कीर्तनकार येईल त्यांनी माझी स्तुती केली पाहिजे. योगायोगाने थोडं लवकर केल्यामुळं त्याच्याबरोबर बोलण्याचा योग आला. एवढं गावठी निघालं ते नाही कळालं तुम्हाला. मनुष्य म्हणून घेण्याच्या लायकीचं नव्हतं. मी आपलं छान कीर्तन केलं, निघून आलो. दुसऱ्या दिवशी सांगितलं त्यांनी, ह्या महाराजाला पुन्हा बोलवू नका. लोक म्हणले कीर्तन छान केलं. कीर्तन छान केलं पण माझं वर्णन नाही केलं. लक्षात आलं. मग दुसऱ्या दिवशी नंतर ती तारीख घ्यायला आलीच ती माणसं. तर ती खोडील माणसं असतात. कीर्तन आवडल्यानंतर कुणाचंच काही चालत नाही. तारीख घ्यायची ठरली की तारीखच घेतात. ते माझ्याकडे आले, म्हणे महाराज यावर्षी आम्हाला तुमची तारीख पाहिजे, पण तुम्ही त्याचं वर्णन करा. म्हणलं कोणाचं? म्हणजे अमक्या अमक्याचं. म्हणलं घेऊ नका ना तारीख. नाही काय म्हणे, ते बावळट आहे हे आम्हाला माहिती आहे. हे फार विचित्र. जनतेला माहिती आहे की तुम्ही किती बावळट आहेत, पण पैसा तुमच्याकडे नाही कळालं. आणि तुम्हाला मोठेपण दिल्याशिवाय निवडणुकीचा खर्च होत नाही. आता किती अनुभव आले बरं तुम्हाला. म्हणजे जो श्रीमंत आहे त्याला घेरलं जातं. मी अनेक वेळा माझे प्रसंग सांगितले. मी नवीन नवीन गडावर बसलो होतो, ते एक टोळी असायची त्या काळात, भीमसिंग महाराज जवळ असायची, ती माझ्याजवळ पण आली. परंपरा आहे ना. पण त्यांना माहीत नव्हतं की समोरचा माणूस शिकलेला आहे किंवा फार असं लक्ष देत नाहीत. ते 5-6 जण असायचे असेच. दृष्टांत म्हणून ऐका बरं का. त्याला म्हणजे त्यातलं रहस्य शिका काय असतं. आणि ज्ञानोबांनी याच्यावर ओवी लिहिलेली. एखाद्या श्रीमंत माणसाला जर फसवायचं असेल, बुद्धिमान माणसाला अडकायचं असेल, तर त्याची टेक्निक कशी. मी 5-6 जण येतात माझ्याकडे. तर पहिला काय म्हणतो, बाबा मुलीचं लग्न आहे आणि 2 लाखाची गरज आहे. मी गप आहे, माझ्याकडे लक्ष ठेवा. तो माणूस म्हणतो फक्त 2 लाखाची गरज आहे. दुसरा जो माणूस त्याच्याच बरोबर आलेला तो म्हणतो, तुला अक्कल आहे का रे, कधी बाबाकडे कुठं पैसे मागायचे असतात का. आम्ही गप. मागितलं आणि दुसरा माणूस त्याला शिवाय देतोय. कुठली पद्धत आहे बाबाला पैसे मागायची. तिसरा माणूस म्हणतो, अरे तुला काही कळतं का, आपण शेवटी बाबाचीच आहेत ना. आपण बाबाकडे रडायचं नाही तर कुठं रडायचं. मी गप. याच्याकडे लक्ष ठेवा. तिसरा माणूस, आपण कुणाकडे रडायचं, त्याच्यावर कशाला रागवतो, त्याला आज अडचणीत येतो. मग चौथा माणूस, कधी देणार सांग. मग प्लॅनिंग कसं असतं बघा. कधी देणार सांग. मग तो म्हणतो कापसावर देईल किंवा आमकं काय असेल त्याच्यावर देऊ किंवा हे गेल्यावर देऊ. 5वा माणूस म्हणतो, देणार का नक्की. कारण की बाबाचा पैसा आहे, तो बुडवायचा नसतो. आणि तो पैसा कधीच कामाला येत नाही, उद्ध्वस्त करतो. आम्ही गप. आणि 6वा माणूस, त्यांचा जो बॉस असतो, बाबा देऊन टाका. काय म्हणतात ते, बाबा मी काही बोललो. याला म्हणतात प्लॅनिंग. मग ते 6वा माणूस जेव्हा म्हणलं बाबा देऊन टाका, म्हणलं तूच देऊन टाक. तुमचं प्लॅनिंग आहे, तुम्ही ठरवताय. नाही नाही, कसं आहे, शेवटी फड सांभाळावं लागतो, लोक सांभाळावे लागतात.
आणि हे सगळे टाळकरी वाळकरी सगळे असले तर फाडायला शोभा आहे महाराज. आज नाही उद्या दिल जाणार कुठे तो, मग दे ना मग तू. नाही मग आमच्याकडे नाही, मग 5 जण वर्गणी करून त्याला द्या, आमच्याकडे का आला. आणि मग नाही म्हणलं की 6 जण बाहेर जाऊन ठरवतात बाबाला बदनाम कसं करायचं. कळलं तुम्हाला. आता हे 6 तोंड आहेत, मोकळे आहेत पुन्हा. नाही कळालं. घरातून पण मोकळे आहेत. आणि मग ह्यांनी गावाकडे जायचं, रस्त्यात भेटलं काय खरं नाही महाराजाचं. आम्ही बघितलं गड सांभाळण्याच्या लायकीचं नाही मध्ये, माणूस की सुद्धा नाही. आज तुम्ही आमच्याकडे आलेले नसता. मग यांनी सांगायचं लय खडूस बुवा आहेत, लय रागीट आहेत. मग आता 10-10 वर्ष लोक लांब राहिलेत. जेव्हा आता जवळ येतात तेव्हा तेच सांगतात महाराज ते तुमच्या जवळचे होते ना त्यांच्यामुळं आम्ही लांब राहिलो. शब्द कळाला तुम्हाला. प्लॅनिंग. 6 जण एकत्रित येतात आणि कोणत्याही श्रीमंत माणसाला कोणालाही कन्फ्यूज करतात. नाही कळालं अजून. मी आमच्या परमार्थातलं सांगितलं. याला जर संसारात घ्यायचं ठरलं तर कार्यकर्ते म्हणतात. कळालं तुम्हाला. याचं दुसरं नाव काय. हेच साहेबाकडे जातात तर हीच प्लॅनिंग. साहेब शेवटी तो कार्यकर्ता आहे, आपण नाही सांभाळतो कोण सांभाळणार. उद्या कोण तुमचा प्रचार करणार आहे, कोण फिरणार आहे गावोगावी. आणि मग त्याला फोन करावाच लागतो. ही जात कुठंच मरत नाही. श्रीमंत असू द्या, राजकारणी असू द्या, समाजकार्य हे असतातच. यांच्या तड्याखातून सुटणं म्हणजे मुक्त होणे. विठाला विठाला हे तुमच्या अजून इथपर्यंत लक्षात आहे. याचा पुढचा टप्पा सांगतो मी तुम्हाला. पुढचा टप्पा असा आहे, धर्मामध्ये सुद्धा लोक आहेत जे तत्व जगात नाहीच त्याला पटवून देणारे लोक आहेत. मग ते पंथातले लोक असतील, धर्मातले लोक असतील, हेच लोक असतात. अल्लाह से डरो, भगवान से डरो. काही काही संत असे आहेत महाराज त्यांच्या रागावर धंदा चालू आहे, शाप देतात. नाही कळालं. मराठी कळते तुम्हाला. ज्या संताचा ना आपला संबंध नाही त्यांनी आपल्याला काय शाप द्यावा. कधी डोकं लावलंय तुम्ही. का घाबरता तुम्ही. तुम्ही काय टेन्शन घेता तुम्ही. त्याच्यामुळे तर धंदा चालू आहे. काहीच केलं नाही तुम्ही पण शाप देतील लगेच घाबरता तुम्ही. खुदा से डरो. अरे तो प्यार करने वाला आहे, प्रेम देणारा देव आहे. त्यांनी जन्माला घातलंय आपल्याला. बाप कधी रागवतो का हो. बोला ना. संत कधी रागवतात का. पण ही मधली माणसं आहेत ना अशी प्रतिमा तयार केलाय. भगवंत नरकात घातल्याशिवाय राहणार. अहो भीक जरी नाही दिली ना तर रस्त्यातला भिकारी म्हणतो हे तुझं कल्याण होणार नाही. यार तुझं झालं नाही. रस्त्यावर भीक मागतो तरी शाप देतो. तुम्ही म्हणताय नाही द्यायला पाहिजे 2 रुपये का. तो दारू पितो ना त्याची. मराठी समजून घ्या काय बोललं. याला संत नाही म्हणत महाराज. अनंत अपराध संत सहन करतात आणि तरी तुम्हाला कुरवाळतात त्याला संत म्हणतात. किती चुकू द्या, काही करू द्या, संत रागवत नसतात. रागवत नसतात तेच संत आहेत. नाहीतरी काम क्रोध तर गेले पाहिजे ना. ज्याचा क्रोध गेला नाही त्याला संत म्हणणार का तुम्ही. शब्द लक्षात ठेवा काय बोललो. म्हणून माऊली जे म्हणतात ना तुम्हाला समजून सांगतात. कसंही असा तुम्ही जवळ येण्याचा प्रयत्न करा. म्हणून माऊलीने असं सगळ्याला जवळ घेतलं. या रे या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर, याती भलते नारी नर. करावा विचार, करावा विचार, करावा विचार, करावा विचार. न लगे चिंता कवणासी, न लगे
कवनासी यारे यारे लहान थोर 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 यारे 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 लहान थोर याती फलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कमळासी यारे यारे लहान याती फलते नारी नर करावा विचार न लगे चिंता तुकोबरायांचा एक शब्द आहे सेंदरी, दुसरा शब्द लक्षात ठेवा हेंदरी. ह्याच्यावर लक्ष द्या जास्त. दैवत कसं आहे, एक तर शेंदूर लावलेले, तर दुसरं कसं आहे ते शेंदूर लावलेलं देवाला काय म्हणतात ते हेंदरी. सावता महाराजांच्या जीवनातला इतिहास आहे महाराज. गावामध्ये आरण गावामध्ये दगडाला शेंदूर लावलेला होता आणि समजून सांगितलं की याला देव म्हणू नका. गाव ऐकत नव्हतं. चपलीसहित सावता महाराज त्याच्यावर चढले. लोकांना विश्वास बसला पाहिजे. नाही अजून अर्थ कळला. चपलीसहित, अरे दगड आहे तो, नका याला पूजा करू. आता ते त्यांनी तर काही केलं नाही. गावातली जी चांडाळ चौकडी होती ना, जशी आता सांगितली, जर लोकांची श्रद्धा संपली तर मग उत्पन्नाचं काय. धर्मातली लोक, पंथातली लोक याच्या नावासाठी जिवंत राहतात. आणि अशा लोकांनी सावता महाराजांच्या घराला आग लावली महाराज. आणि हेच बोंबलेला सुरुवात झाली. बघा प्रताप कसा आहे, बघा देवाचा चमत्कार कसा आहे. आग कुणी लावली? देव लावत असतो का? बोला ना. आणि ह्यांचं सॉफ्ट टार्गेट म्हणजे बाया असतात. बायांना धागा दोरा राख दिली की बाई भाळली बिचारी. त्याच्यासारखा साधू नाही हो. आणि मी अभ्यास केलेला आहे बरं का. ज्या साधूकडे जास्त प्रमाणामध्ये लोक जातात ना, त्याची टेक्निकच आहे, तो फक्त ऐकून घेतो, बोलतच नाही. काय बोल ते गेले की तुम्ही बाई. आता ते संसारला वैतागलेले असते. नवरा दारुड्या, पोराला नोकरी नाही, हिच्या घरात पैसा नाही, ऐकायला कोण नाही. मग ती साधूकडे जेव्हा जाते ती सगळं सांगते भडा भडा भडा. ती वकल्यामुळे ना ती बाई मोकळी होते, तिला समाधान मिळतं. आणि मग ते जाताना राखाची पुडी देते, घेऊन जा. पण ती मोकळी झाली, कुणाकडे तरी बोलून दुःख हलकं झालं. बाहेर आल्यानंतर मग ते राख्याचा गुण आला. कशाचा गुण आला? बोलूच दिलं नाही कोणी, ऐकणारच कोण नाही. साधू लोकांच्या टेक्निक नुसतं ऐकून घेतात. जो डॉक्टर ऐकून घेतो ना तो सगळ्यात चांगला. तरी पाण्याचं इंजेक्शन कधी येणार? काय काय लोक म्हणतात नुसती गोळी देतो त्याचा गुण येतो. काय गुण येतो? किंवा ऐकून घेतो. दुसरे जे तयार झालेले डॉक्टर असतात ना, ते रिपोर्ट पाहतात, त्या पेशंटला बोलतच नाहीत. रिपोर्ट पाहतात, इंजेक्शन देतात. खाली सगळं घेऊन आल्यावर म्हणतो का डॉक्टर आहे का, किती कडू डॉक्टर आहे म्हणतात. एक शब्द बोलला नाही, काय झालं काय नाही हे पण नाही विचारलं. अरे गुण येतो का नाही ते बघ ना. तो काही त्याचा नातेवाईक आहेत, काही सोयरी करायला गेला होता तिथं, बोललाच पाहिजे. आणि सगळ्यात जास्त ही समस्या माझ्याबरोबर येते. शिकलेली माणसं गडावर येतात आणि मी भेटत नाही. टेन्शन त्या लोकांना. आम्ही आलो तर बाबाने भेटलं पाहिजे, बाबा नोकर आहे तुझा. नाही भेटले की टेन्शन, बाबा फार घमिंडी आहेत. मग आता गडाचा मालकाने घमिंडी नाही राहायचं काय, विनम्र राहायचं काय? शिकले संसारात आता नाही बोलत तुम्हाला जास्त. का माझा मुद्दा आहे का, तुमचं कल्याण करण्याकरता तुम्ही जाताय, त्याचं मोठेपण कळलं पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात की माझा जो देव आहे ना तो योगियांना सुद्धा भीक नाही घालत. योगी लोकांच्या जो सान्निध्यात जात नाही त्याने, त्या देवाने जो योग्याच्या मनात राहत नाही
त्या देवाने मला बोध केला, म्हणून माझी दृष्टी त्याच्या सगुणपणावर असली पाहिजे. आणि सगुणपणावर दृष्टी असली की अनंत जन्मीचे विसर. माझा शब्द पुन्हा ऐका, जागरूक करून सांगतो तुम्हाला, दुःख संपत नाही. शरीर जोपर्यंत आहेत, साधूचं शरीर असो, संसारिकाचं शरीर असो, शरीर आहे तोपर्यंत दुःख संपत नाही. दुःख विसरतो तो संत. अर्थ लक्षात ठेवा. भगवान बाबाला सुद्धा दवाखान्यात जावं लागलं, संतांना सुद्धा जावं लागलं, परमहंस सुद्धा दवाखान्यामध्ये ॲडमिट होते. लगेच त्यांचं साधू पण संपलं का? साधू मनातल्या महानपणाला साधू म्हणतात, शरीराच्या केमिकल एकत्रीकरणाला साधू नाही म्हणत. शरीर सगळ्याच सारखं आहे. एखाद्याची बशीच चांगली आहे, एखादा 95 पर्यंत जगला. अरे जगला म्हणजे त्याचे DNA आहेत 95 पर्यंतचे. मी आता गेलो होतो, तिथं एक पुस्तक लिहिलं त्या जपानमध्ये ओकिनावाच्या ह्याच्यावर. 100 वर्षाच्या खाली माणसंच मरत नाही तिथं. पण करतात काय हे पाहायला गेलो तुम्ही. ठीक आहे, तुम्ही 100 वर्ष जगलात, केलं काय? काही नुसतं जगलात तुम्ही, नाही कळलं तुम्हाला? नुसतं पुरुषार्थ काय केला? अरे 22व्या वर्षात ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी अनुभवामृत लिहिला, वारकरी संप्रदायाची स्थापना केली. याला जीवन म्हणतात हो. हे जीवन आहे. 22 वर्षात क्रांती केली, 32व्या वर्षात संपूर्ण भारताला सनातनी केलं शंकराचार्यांनी. 40व्या वर्षी 39व्या वर्षी विवेकानंदांनी विदेशामध्ये धर्माची पताका नेली. हे जीवन आहे. 42व्या वर्षी तुकोबार आहे. गाथा पहा तुम्ही, किती आयुष्य आहे त्यांचं? 42. आणि 52 वर्ष शिवाजी महाराजांचं. ह्याला जीवन म्हणतात. नाही तर आपलं 95 झालं आणि घरातली माणसं म्हणतात मरतच नाही. हे काही जीवन आहे काय? हा म्हणतो सेंचुरी केल्याशिवाय मरणार नाही. नुसतं जगाला त्रास, स्वतःला त्रास, अहंकाराने भरलेला, हे जीवन नाहीत. दुःख असतं जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत, पण विसरतो त्याला संत म्हणतात. अनंत जन्मीचे, काय शब्द बघा ना, अनंत जन्मीचे, अनंत वर्षाचे, शरीराचे, अनंत प्रकारच्या दुःखाचे, अनंत दुःखाचे. पाहता तुझे मुख पांडुरंगा, पाहता तुझे मुख, हो पांडुरंगा, पाहता तुझे मुख, पांडुरंगा, पाहता तुझे मुख. पाहता तुझे मुख शब्द लक्षात. आवडे हे रूप गोजिरे सगुण. शब्द लक्षात ठेवा. काय हा अनुभव आहे ना, बाईला जास्त येतो पुरुषापेक्षा. बाईला जास्त येतो. काही पुरुषांना येत असेल, भाग्यवान असतील बिचारे. पण एका स्त्रीचं जीवन असं आहे की तिने माहेर सोडलेलं आहे, सासूचा त्रास आहे, नवरा व्यवस्थित काम करत नाही आणि ती दिवसभर थकलेली असते. मग ती सासरी टिकते कशी? फक्त मुलाचं तोंड पाहून. याला म्हणतात प्रेम. तुम्ही सगळ्या स्त्रियांना विचारा, का राहतात सासरी? पोराचं काय होईल? आणि हे सगळं दुःख आहेत. नवरा दारुडे आहे, घरात पैसा नाही, सासू नीट बोलत नाही, शरीर चांगलं नाही, पण ते पोरगं पळत आलं ना आणि त्याचं तोंड पाहिलं ना, हे सगळे दुःख देणारे विसरून जातात. तसं आमचे नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझं तोंड पाहिलं ना, सगळं संसारातलं दुःख विसरतात. याला परमार्थ म्हणतात. म्हणून आजचा महत्त्वाचा विषय, विसरा, दुःख संपणार नाही. दुःख चालूच आहेत. एक झाले की एक आहे, एक झाले की एक आहे. पण दुःखाची लढी संपत नाही शरीर आहे तोपर्यंत. पण दुःख विसरण्याची टेक्निकली ना, रोजचा क्षण फ्रेश जन्माला येतो, रोजचं दिवस नवीन जन्माला येतो. अर्जुनाला विचारलं, अर्जुना तुम्हाला काय आवडतं कृष्णाचं? अर्जुन म्हणतो, देवा तू लांबची गोष्ट आहेस, तुझ्या नामावर आमचं प्रेम आहे. ववे जरा डोक्यात घ्या बरं का. तुझे नामची आम्हा आवड आहे. अर्जुनाला विश्वरूपच दाखवलं, योग्याला दाखवलं नाही, तपस्व्याला दाखवलं नाही, ज्ञानाला विश्वरूप दाखवलं नाही, अर्जुनालाच दाखवलं विश्वरूप.
नाही कळालं अजून. तुमच्या घरात किती मोठे लोक येऊ द्या हो, किती मोठे मोठे लोक येऊ द्या, त्यांची मिरवणूक काढाल, त्यांचं स्वागत कराल, सगळं कराल, त्यांच्या मोठेपणाला साजेची व्यवस्था कराल, पण घरातलं जे खरा दागिना आहे ना तो तुम्ही मित्रालाच दाखवणार. जिथं प्रेम आहे ना त्यालाच सांगणार, बघ ही अशी वस्तू आहे माझ्याकडे. कोणाला दाखवणार ती? तसं ते अर्जुन आहे. अर्जुन म्हणतो, देवा तू जरी विश्वरूप दाखवत असलं ना तरी मला नाव आवडतं, नामची आम्हा आवड आहे, नाम. आणि देवा माझं भाग्य पहा कसं आहे, वरी भेटी होय. आम्ही नामावर प्रेम करणारी माणसं आहेत. आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. वेणू प्रकार आणिक, नेणू प्रकार आणिक, नेनो प्रकार आणिक, नेनो प्रकार आणिक. सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक, सर्व भावे एक. विठ्ठलाची प्रमाण, विठ्ठलाचे प्रमाण, विठ्ठलाची प्रमाण, हे विठ्ठलाचे प्रमाण. नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, धारक, आम्ही नामाचे धारक, नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक. फार गोड आहेत. आम्ही नामाचे धारक शब्द आहे का? नाम जपणारे नाहीत, नाम चिंतन करणारे नाहीत, नाम धारण करणारे शब्द आहेत. ही फार अवघड गोष्ट आहे. आम्ही नामाचे धारक आहेत, हा फार महत्त्वाचा शब्द आहे. नामाला आम्ही अधिष्ठान आहेत, आम्ही नाम धारण करतो. आपण नामस्मरण करतो, नामचिंतन करतो, नामजप करतो. अर्जुन असं नाही म्हणत, आम्ही नामावर प्रेम करणारी माणसं. वर तू जवळ येतोस, बोलतोस आमच्याशी, भेटी होय. ज्ञानोबा अर्जुन म्हणतो भेटी होय. आणि नुसतं भेटी होय नाहीत, दोन गोष्टी आनंदाच्या सांगतो. शाळेतून जर पोरगं आलं आणि मांडीवर बसून बडबड करायला लागलं ना, त्या बडबडीमध्ये ज्ञानापेक्षा जास्त सुख आहे. कारण की ती बडबड प्रेमाची आहे. नाही कळालं? मग ती मांडीवर बसलेलं पोरगं जेव्हा शाळेतली बडबड करतं ना, त्यातलं काही आईच्या लक्षात राहत नाही, पोरगं बोलते एवढंच लक्षात राहतं. ह्याला म्हणतात प्रेम. जगद्गुरु तुकोबाराय, नामदेव महाराज, सगळी प्रेमळ मंडळीत ते काय ज्ञान देतात याच्याकडे लक्षच नाही. त्याने माझ्या मनात बोध केला म्हणून आम्ही दुःख विसरलो. तुकोबारायांचं दुःख कमी होतं का?